नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय एक्झाम मध्ये विचारले जाणारे रेस्पिरेशन आणि एनर्जी ट्रान्सफर या चॅप्टरचे अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. याच्या आधी 12 चॅप्टरचे व्हिडिओज मी ऑलरेडी अपलोड केलेत, सो प्लीज चेकआउट करा, जेणेकरून तुम्हाला त्या चॅप्टर्स बद्दल पण इन्फॉर्मेशन मिळेल किंवा इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मिळतील. आणि याच्या नंतरच्या प्रत्येक चॅप्टरचा व्हिडिओ अपलोड केला जाणार आहे, सगळे व्हिडिओज नक्की पहा. सो हा जो चॅप्टर आहे दिसायला खूप मोठा आहे, याच्यामध्ये प्रचंड प्रोसेसेस, नावं वगैरे सगळी काय काय आहेत, पण नेमकं तुम्हाला काय करायचंय ते आता आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा दोन प्रकारचं रेस्पिरेशन असतं, एरोबिक आणि एनारोबिक. सो एक्झाम मध्ये खूप जास्त कॉमन क्वेश्चन आहे, तो म्हणजे एरोबिक आणि एनारोबिकचा डिफरन्स. ठीक आहे, बऱ्याचदा विचारला जातो, सो हा करायचा आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की फॉर्मेशन ऑफ एटीपी. सो फॉर्मेशन ऑफ एटीपी काही इतक्या इम्पॉर्टंट असा क्वेश्चन नाहीये, सो तुम्हाला हवं तर तुम्ही स्किप करू शकता. एनारोबिक मध्ये ग्लायकोलायसिस असेल तर ही जी काही पूर्ण प्रोसिजर आहे, किती एटीपी पासून काय बनतं किंवा कशापासून काय बनतं, इन शॉर्ट हे जे पूर्ण पिंक कलरचा तुम्हाला बॉक्स बघायला मिळतोय हा खूप महत्वाचा आहे. कारण तुम्ही जर फक्त याच एक्झामसाठी नाही, पण तुम्ही जर सीईटी देणार असाल किंवा तुम्ही जर नीट देणार असाल, तर या सगळ्यांमध्ये या पूर्ण पिंक बॉक्सवरती क्वेश्चन्स विचारले जातात की कधी किती एटीपीज यूज केलेत किंवा ग्लुकोज नंतर काय बनलंय, किंवा इव्हन तुमच्या आत्ताच्या सेमेस्टरच्या एक्झाम्समध्ये पण हे हाईड करून दिलं जातं की या ठिकाणी काय आहे ते फील करा किंवा ही पूर्ण प्रोसेस एक्सप्लेन करा. तर त्यासाठी हा पूर्ण पॅराग्राफ करायचा आहे, हा पिंक बॉक्स करायचा आहे, याच्या रिॲक्शन्स करायच्या आहेत. ठीक आहे, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एरोबिक. एनारोबिक एरोबिकचा डिफरन्स तुम्ही करणार आहातच, तर त्याच्यामध्ये हे कव्हर होईल. त्याच्यानंतर टीसीए सायकल किंवा सिट्रिक ऍसिड सायकल शॉर्ट नोट मध्ये लिहायला विचारली जाते. सो ह्याचं उत्तर खूप मोठं आहे, शॉर्ट करायचं आहे. तुम्हाला सगळ्यांना आयडिया माहिती आहे, सगळे ChatGPT वापरतात, तर तुम्ही ChatGPT वरती हवं तर हा पूर्ण पॅराग्राफ देऊ शकता आणि त्याला सांगा की याला शॉर्ट करून दे, ते तुम्हाला करून देईल. इव्हन तुम्हाला ते पॉइंट वाईज पण करून देईल. सो वर्क स्मार्ट. नेक्स्ट आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन, ETCR ज्याला आपण म्हणतो, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. तर हिचं डायग्राम जे आहे, डायग्राम युजली करायची गरज नाहीये, कारण तुम्हाला कुठेही डायग्राम ड्रॉ करा असं किंवा याचा पर्टिक्युलरली डायग्राम ड्रॉ करा असं क्वेश्चन नाही विचारलं जाणार. पण तुम्हाला ऍटलीस्ट प्रोसेस माहिती पाहिजे, ही पण एक्झाम मध्ये नाही विचारली जात. पण तुम्ही जर सीईटी किंवा नीट देणार असाल तर तुम्हाला माहिती पाहिजे, अदरवाईज तुम्ही स्किप करू शकता. हा टेबल खूप जास्त महत्वाचा आहे, हा तुम्हाला सेमिस्टर एक्झाम्स मध्ये पण येतो की कुठे एटीपीज किती बनलेले आहेत किंवा टोटल NADH2 किती बनलेले आहे, टोटल FADH2 किती बनलेले आहेत. बाकी सगळ्याच गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये विचारल्या जातात, किती कन्झ्युम्शन झालंय, किती प्रोडक्शन झालंय. सो ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे, तर त्यासाठी हा टेबल करायचा आहे. सिग्निफिकन्स ऑफ ETS 2 मार्क्स साठी येऊ शकतं, ही प्रोसेस करायची गरज नाहीये, पण तुम्हाला सिग्निफिकन्स 2 मार्कांसाठी येऊ शकतात. हे नाही केलं तरी पण चालेल. ठीक आहे. रेस्पिरेटरी कोशंट हे करायचं आहे, हे एक्झाम मध्ये विचारलं जातं. सिग्निफिकन्स ऑफ रेस्पिरेशन करायचं आहे. सो कोशंट आणि सिग्निफिकन्स करायचं आहे. ॲज युजल तुम्ही सगळे जे हे MCQs आहेत, फिलिंग द ब्लँक्स आहेत, हे 2 करणार आहात, बाकी काही करायची गरज नाहीये. हा एक क्वेश्चन आहे, गिव्ह द रिझन्स मध्ये विचारला जातो, बट तुम्ही जर एरोबिक आणि एनारोबिक केलं असेल रेस्पिरेशन पाथवे, तर तुम्हाला जास्त ह्याच्यामध्ये जास्त काही करायची गरज नाहीये, कारण सगळे क्वेश्चन्स ऑलरेडी कव्हर होत आहेत. ठीक आहे. सो रेस्पिरेटरी क्वेश्चन मात्र करा, याच्यावरती क्वेश्चन येतो. आणि सिग्निफिकन्स ऑफ रेस्पिरेशन, सिग्निफिकन्स ऑफ ETS वरती क्वेश्चन विचारलं जातं. बाकी हे जे काही आहे ते तुम्ही स्किप करू शकता. ठीक आहे. आय होप की तुम्हाला या चॅप्टर मधून काय काय करायचं आहे याची आयडिया मिळालेली आहे. हे काही रिॲक्शन्स आहेत, इतके इम्पॉर्टंट नाहीयेत, पण तुम्हाला हे लक्षात ठेवायचे की ग्लुकोज पासून म्हणजे ग्लायकोलायसिस झाल्यानंतर पायरुव्हिक ऍसिड मिळतं, म्हणजे हे लाईक तुम्ही केमिकल फॉर्म्युला लक्षात नाही ठेवला तरी पण तुम्हाला ऍटलीस्ट काय प्रोडक्ट मिळतं त्याचं नाव तरी माहिती पाहिजे. ठीक आहे. हे स्किप करायचंय, ग्रीन, ब्ल्यू, येलो बॉक्स जे पण आहे ते फक्त पिंक बॉक्स करायचंय. So thank you so much for watching this video. Best of luck for your exams and see you in the next video. Bye bye.